गांधी कुटुंब हा भ्रष्टाचाराचं महामेरू. अवघ्या 50 लाखात 2000 कोटींची संपत्ती हडपली. भाजपा खासदार निशिकांत दुबेंचा लोकसभेत घणाघात. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या विरोधात अविश्वास. ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी आणला अविश्वासाचा ठराव. संसदेमध्ये चोरून धूम्रपान कोण करतंय? मंत्री अनुराग ठाकूर यांचा थेट सवाल. तृणमूलच्या खासदारांकडून धूम्रपानासाठी प्रतिबंधित ई सिगारेटचा वापर. एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्यात बैठक. अमित शहांच्या भेटीत निवडणुकीबाबत मंथन. तटकरेंचे व्हिडिओ समोर आले तर तोंड दाखवणं कठीण होईल. आमदार महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंना थेट इशारा. राज्य सरकारला सलग दुसऱ्या दिवशी चपराक. जिशान सिद्दीकींना काही झालं तर जबाबदार कोण? सुरक्षा कपातीच्या मुद्द्यावरून न्यायालयाची विचारणा. काय होतास तू, काय झालास तू असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना डिवचलं. अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी उद्धव ठाकरे नागपुरात. मवियाला मिळाली काहीशी धुगधुगी. उशिरा आलात म्हणजे काय उपकार केले नाहीत? निलेश राणे यांचा ठाकरेंना टोला. अमित शहांनी हिंदुत्व शिकवू नये. उद्धव ठाकरेंचा पलटवार. मृतांच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांनी शहांवर बोलू नये. अमित शहांच्या बचावासाठी एकनाथ शिंदे मैदानात. नाराज मुनगंटीवारांचा बॉम्ब हल्ला सुरूच. केवळ हुरडा खाऊन परतायला अर्थ नाही. महामंडळांना निधी मिळत नसल्यानं मुनगंटीवार चिडले. अमराठी लोकांना मारहाण केल्याचा आरोप राज ठाकरेंना अमान्य. ठाणे न्यायालयात राज ठाकरेंची भूमिका. नाशिकमध्ये नवीन मल जल प्रक्रिया केंद्रासाठी झाडांची कत्तल. 300 झाडं तोडल्याचा पर्यावरण प्रेमींचा आरोप. मल जल प्रक्रिया केंद्रासाठी वृक्षतोड परवानगीनंच. प्रशासनानं वृक्षप्रेमींचे आरोप फेटाळले. पोलिसांना हक्काची घरं माफक दरात देण्याचा प्रयत्न. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय. चला बिबट्याला पाळूया. आमदार रवी राणा यांची मागणी. बिबट्याचे हल्ले चिंतेचा मामला. ऊस दर संघर्ष समिती आक्रमक. पंढरपूर पुणे मार्गावर उतरले शेतकरी. रास्ता रोकोमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा. शीतल तेजवानीच्या कोठडीत वाढ. 15 डिसेंबरपर्यंत शीतल पोलीस कोठडीतच. सांगलीतील अहिल्यादेवी होळकरांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 15 डिसेंबरला अनावरण होणार. राज्यसेवा आयोग आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या परीक्षा एकाच दिवशी. अनेक उमेदवारांना एका परीक्षेला मुकावं लागण्याची शक्यता. नवी मुंबईतील मतदार यादीतील घोळ समोर. मतदारांचा मूळ प्रभागच बदलला. प्रभाग क्रमांक 23 मधील मतदारांची धाकधूक वाढली. जय महाराष्ट्राच्या बातमीचा दणका. कृत्रिम खतं टंचाई दाखवणाऱ्यांचे परवाने रद्द. फरार गुंड घायवळची संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता. कोर्टासमोर हजर राहण्याचे निलेश घायवळला आदेश. पाण्याच्या टाकीमध्ये पडून महिलेचा मृत्यू. पिंपरी चिंचवडच्या डुडुळगाव येथील घटना. बांगलादेशामध्ये सत्ता पालटानंतर 1.5 वर्षांनी निवडणुका. पुढच्या वर्षी 12 फेब्रुवारीला होणार मतदान. बांगलादेशच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची घोषणा.